नमस्कार आणि आपण ऐकत आहात सकाळच्या ताज्या घडामोडींचं बुलेटिन। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर मोठी कारवाई। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आक्रमक झालं आहे। आज लष्कराने काश्मीरमध्ये 5 दहशतवाद्यांची घरं ब्लास्ट करून उद्ध्वस्त केली आहेत। सध्या या भागात मोठं सर्च ऑपरेशन सुरू आहे। महाराष्ट्रामधील पाकिस्तानी नागरिक राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यानुसार महाराष्ट्रात सध्या 5023 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत। धक्कादायक बाब म्हणजे यापैकी 107 जण बेपत्ता आहेत, तर केवळ 51 जणांकडेच वैध व्हिसा आणि आवश्यक कागदपत्रे आहेत। मनसेच्या भूमिकेमुळे भाजप नाराज। मनसेने ठाकरे गटाला प्रतिसभागृहात सहभागी होण्याचं निमंत्रण दिल्याने भारतीय जनता पक्ष भाजप नाराज असल्याची माहिती मिळत आहे। याच कारणामुळे भाजपने प्रतिसभागृहात सहभागी होण्यास नकार दिला आहे। जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनावर निर्बंध। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे। या भागातील सर्व ट्रेकिंग थांबवण्यात आली आहे, तसेच पर्यटकांना काश्मीर खोऱ्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे। नागपुरात राष्ट्रवादीला खिंडार। नागपूरमध्ये शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला मोठा झटका बसला आहे। पक्षाचे माजी सभापती, 16 सरपंच आणि 6 नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। बिलावल भुट्टो झरदारी यांची भारताला धमकी। पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे। सिंधू नदीच्या पाणीवाटपावरून बोलताना एकतर सिंधू घाटीत पाणी वाहणार किंवा त्यांचे रक्त अशी धमकी त्यांनी दिली आहे। AR रेहमान आणि मद्रास टॉकीजला दंड। दिल्ली उच्च न्यायालयाने लोकप्रिय गायक AR रेहमान आणि मद्रास टॉकीज यांना मोठा दंड ठोठावला आहे। न्यायालयाने या दोघांना 2 कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत। गोपीचंद पडळकर यांचा गंभीर आरोप। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सर्वधर्म समभावाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। सर्वधर्म समभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे, असं ते म्हणाले आहेत। तसेच मुघलांच्या खुणा असलेल्या गावांची नावे बदलण्याची मागणी ते लवकरच मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत। बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार। बीड जिल्ह्यात एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे आरोपीचे पोलिसांसोबतचे रील्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पीडित कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहेत। महेश मांजरेकर यांचे विक्की कौशलबाबत वक्तव्य। प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अभिनेता विक्की कौशलच्या आगामी छावा चित्रपटाबद्दल महत्त्वपूर्ण विधान केले आहे। ते म्हणाले की विक्की कौशलने कधीच म्हणू नये की लोक त्याला बघायला आले आहेत। सध्याच्या घडामोडी याच होत्या। अधिक माहिती आणि तपशिलांसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा। धन्यवाद।